पुण्यामध्ये बुधवारी उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमध्ये नागरिकांना मदत करण्यात कसूर ठेवल्याचा ठपका ठेवून महापालिकेचे सहाय्यक आयुक्त संदीप लखाटे यांचं शनिवारी निलंबन करण्यात आलं। मात्र पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी कमरे एवढ्या पाण्यात उभं राहून प्रयत्न करणाऱ्या संदीप खलाटे यांना शाबासकी देण्याऐवजी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई न करता खलाटे यांना बळीचा बकरा बनवलं जाते का अशी चर्चा सुरू झाली आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। मंदार गोंजारी आपल्या सोबत आहे। मंदार, एकंदरीतच काय सगळा प्रकार आहे? कारण आता जो प्रश्न उपस्थित केला जातोय तो म्हणजे खलाट्यांना बळीचा बकरा बनवलं जातंय का, हा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण काय? कारण हेच आहे जी आपण दृश्य आता प्रेक्षकांना दाखवू शकतो, ज्यामध्ये स्वतः संदीप खलाटे कमरे इतक्या पाण्यात उभा राहून त्या ठिकाणी मदत कार्यामध्ये सहभाग घेत आहेत। त्या ठिकाणी जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्या परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतायत, वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांना सूचना देत आहेत, हे त्या दृश्यांमध्ये दिसतंय। त्याचबरोबर ते जे काही काम करत होते ते देखील त्यांनी माध्यमांना त्या दिवशी सांगितलेलं आहे। मात्र तरी देखील त्यांच्यावरती कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून त्यांचं निलंबन करण्यात आलंय। महापालिकेचे सहाय्यक आयुक्त त्या ठिकाणी असलेल्या क्षेत्रीय कार्यालयाचे प्रमुख म्हणून हे खलाटे त्या दिवशी सकाळपासून त्या ठिकाणी कार्यरत होते। पाऊस ओसरल्यानंतर लोकांना जी काही मदत करायची आहे, दूध असेल किंवा खाद्यपदार्थ असतील, हे देखील त्यांनी त्या दिवशी पोहोचवलं, हे सगळं दिसून आलं। मात्र तरी देखील त्यांचं निलंबन करण्यात आलं, कारण काय तर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आला। खरं तर या परिस्थितीला काय कारण आहे तर राजकीय नेत्यांनी सत्ताधारी पक्षातल्याच आरोप केले की जलसंपदा विभागाकडून जे पाणी सोडण्यात आलं त्याची माहिती महापालिकेला वेळेमध्ये देण्यात आली नाही आणि महापालिकेकडून ती माहिती लोकांना, स्थानिक लोकांना देण्यात आली नाही। हे प्रमुख कारण हे राजकीय नेत्यांच्याच आरोपांमध्ये आलं। मात्र कारवाई कोणावरती करायची, खापर कोणावरती फोडायचं, हा जेव्हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा जो अधिकारी दिसतो आहे दृश्यांमध्ये की स्वतः कमरे एवढ्या पाण्यात उभा राहून मदत कार्य करतोय, त्याच अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं। आणि यातून पुन्हा एकदा हे दिसून आलंय की एक ट्रेंड पुण्यामध्ये सेट होतोय का, की असं काही घडलं, अशा काही घटना समोर आल्या की ज्यामुळे एकूण प्रशासनावरती प्रश्नचिन्ह निर्माण होते, तेव्हा कुठल्या तरी एका अधिकाऱ्यावरती खापर फोडायचं। जसं की पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरती ड्रग घेतल्याचा प्रकार एका बारमध्ये समोर आला होता। त्यानंतर एका पोलीस निरीक्षकांनी सहाय्यक पोलीस निरीक्षकावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली। खरं तर हे दोन्ही अधिकारी त्यावेळी तिथे जाऊन आलेले होते, त्यांचं कर्तव्य त्यांनी पार पडलेलं होतं। मात्र जबाबदारी कोणावरती तरी ढकलायची किंवा आम्ही कारवाई करतो आहोत हे दाखवायचं, जेणेकरून जनक्षोभ आहे तो शांत होईल, यासाठी या संदीप खलाटेंवरती देखील कारवाई केली जाते का, हा प्रश्न उपस्थित होतोय। कारण त्या ठिकाणी पूर येऊ नये यासाठी ज्या गोष्टी करायच्यात, NGT पुन्हा अपील करून त्या ठिकाणी रिटर्निंग वॉल बांधणं असेल किंवा पाणी किती नक्की सोडलं जातंय याबाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणं असेल, हे काही झालं नाही। मात्र जो अधिकारी दिसतोय, दृश्यांमध्ये दिसतोय, त्या ठिकाणी काम करताना त्याच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली। महापालिकेचे आयुक्त जे आहेत भोसले यांनी खरं तर याबद्दल जबाबदारी ही जी आहे ती स्वीकारायला हवी। हे भोसले जे महापालिकेचे आयुक्त आहेत ते स्वतः त्या ठिकाणी किती वाजता आले हे सगळ्यांना ठाऊक आहे। मात्र दीपक, नक्कीच मंदार, त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी वरिष्ठ पातळीवरून काय नेमकी हालचाल केली जाते ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मंदार, तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।